वेगवेगळ्या ग्लँड्स बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये मला वाटतं आपण पॅराथायरॉइड ग्लँडपर्यंत संपवलेलं होतं. जे सगळं अंडरस्टँडिंग जे होतं पॅराथायरॉइड ग्लँडचं ते सुद्धा आपण बघितलेलं होतं. 4 मासेसमध्ये असतात पॅराथायरॉइड ग्लँड, आणि त्या पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये एकाच प्रकारचं हार्मोन महत्त्वाचं सिक्रेट केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो पॅराथॉर्मोन किंवा पॅराथायरॉइड हार्मोन. ते हार्मोन काय करतं की कॅल्शियम बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतं. ठीक आहे, एवढाच फक्त त्याच्यामध्ये, जास्त काही पॅराथायरॉइडमध्ये नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट ग्लँड दॅट इज ऑल्सो मायनर ग्लँड, दॅट इज thymus. Thymus. It is present in the chest region. Chest region. Just behind sternum. Sternum is a chest bone. माहिती आहे चेस्ट बोन कुठला आहे, त्याचं नाव काय, स्टर्नम आहे. स्टर्नमच्या मागच्या बाजूला असलेली ग्लँड म्हणजे कुठली असते, थायमस ग्लँड असते चेस्ट रिजनमध्ये. इकडे माझ्याकडे जर बघितलं तर असं इथं मध्ये आपल्याला असलेली बघायला मिळते ती थायमस ग्लँड असलेली बघायला मिळते. इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲट्रोफिड ग्लँड. त्याला काय म्हणायचं, ॲट्रोफाइड ग्लँड असं किंवा ॲट्रॉफिड असं म्हणायचं. बिकॉज it undergoes a degeneration or it undergoes a reduction in the size, reduces in size with age. बघा, एज नुसार साईज काय होते, कमी होत जाते, रिड्यूस होत जाते. म्हणजे आपण ज्या वेळेस लहान असतो त्यावेळेस आपली जी थायमस ग्लँड असते ती मोठी असते, बरोबर. आणि ज्या वेळेस आपण मोठं होतो, वयानं मोठं होतो, जसं जसं वय वाढेल तसं तसं याची साईज काय होते, कमी होत गेलेली बघायला मिळते. म्हणून आता ट्रेसेस मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते एकदम छोटी आपल्याला आता असलेली बघायला मिळते. म्हणून त्याची एक सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ॲट्रॉफिड आहे असं आपण एक म्हणू शकतो. ठीक आहे, दिस इज द पिंकिश इन कलर. बाकीच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पिंकिश, बायलोब्ड आहे, ठीक आहे, पिंकिश आहे, बायलोब्ड आहे, अशा प्रकारची ही ग्लँड आपल्याला असलेली बघायला मिळेल. ठीक आहे, दिस ग्लँड इज नॉट स्पेशलाइज्ड ॲज दॅट ऑफ द अदर ग्लँड बिकॉज इट इज समवॉट द ऍग्रिगेशन ऑफ द लिम्फॉइड मास. ठीक आहे, हे काय, ऍग्रिगेशन ऑफ lymphoid tissue or it is called as lymphoid mass. त्याला आपण काय म्हणू शकतो, lymphoid mass आहे असं, because its function itself is related to the immune system. याचा फंक्शन सुद्धा कशाच्या संबंधित आहे, इम्युन सिस्टमच्या संबंधित असल्यामुळे तर आपण lymphoid mass आहे असं म्हणतो. व्हॉट इज lymphoid? lymph nodes and lymph vessels तुम्हाला माहिती आहे. सर्क्युलेटरी नाही अजून झाला ना आपला, सर्क्युलेशन नाही झालं, त्यावेळेस आपल्याला कदाचित तिथं बघायला लागेल की लिम्फॅटिक सिस्टम ही वेगळी असते. त्या लिम्फॅटिक सिस्टम मध्ये ब्लड सेल्स वगळून इतर गोष्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात आणि त्या प्रकारची एक सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला असलेली बघायला मिळते. त्याच्यात एक लिम्फॉइड टिश्यू असलेला बघायला मिळतो आणि तो लिम्फॉइड टिश्यू आपल्याला इथं जास्त ऍग्रिगेट झाल्यामुळं आपल्याला ही ग्लँड तयार झालेली बघायला मिळते. सो दिस इज अ सिंपल ग्लँड, व्हेरी सिंपल ग्लँड. And this gland is involved in the secretion of the specific compound called as a thymosin. It secretes a hormone called as a thymosin. It secretes a chemical or hormone called as a thymosin. बघा, एक कुठला हार्मोन सिक्रेट करतात, थायमोसिन. याच्याही अगोदर आपण तिथं मेन्शन केलं होतं, पण आता आपल्याला थोडं स्टडीला दिलेलंच आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. ठीक आहे, थायमोसिन इज इन्वॉल्व्ड इन द मॅच्युरेशन ऑफ टी सेल्स. कशाचं मॅच्युरेशन करण्यासाठी हे थायमोसिन महत्वाचं असतं, टी सेल इज अ टाइप ऑफ अ डब्ल्यूबीसी. ही कशाचा टाइप आहे, डब्ल्यूबीसी मध्ये सुद्धा कशाचा टाइप आहे, लिम्फोसाइट.
वेगवेगळ्या असतात, लिम्फोसाइट असतात, बी लिम्फोसाइट, सी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, के लिम्फोसाइट. ठीक आहे. ह्या सगळ्या किंवा प्लाझ्मा सेल्स असतील, दे आर स्पेशलाइज्ड इन देअर फंक्शन रिलेटेड टू द इम्युनिटी. इम्युनिटीचं स्पेशलाइज्ड फंक्शन करण्यासाठी टी लिम्फोसाइट्स महत्वाचे असते या बघायला मिळतात. त्याला टी लिम्फोसाइट म्हणा किंवा टी सेल्स असं म्हटलं तरी चालेल. सो दीज आर matured or this maturation of a T lymphocyte is depend on the thymosin and therefore these cells are called as a T cells. Remember, there are two main type of immune cells, B cells and T cells. ऐकलं असेल. B सेल कुठे मॅच्युअर होतात? बोन मॅरो मध्ये होतात म्हणून त्याला B सेल असं म्हणतात. बरोबर. बोन मॅरो मध्ये मॅच्युअर होतात म्हणून त्याला बोन B सेल असं म्हटलं. आणि T सेल कुठे मॅच्युअर होतात? दे मॅच्युअर इन द थायमस. Therefore those are called as a T cell. थायमस मध्ये. आणि कुठला कंपाऊंड असतो, कुठला हार्मोन आहे which is involved in the maturation, that is a thymosin. So it plays a critical role in the immunity. इम्युनिटी मध्ये सुद्धा याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला असलेला बघायला मिळेल. सो इट्स अ थायमस. ही जरा मायनर ग्लँड असते म्हणून आपण जास्त याचा विचार करत नाही. एकच हार्मोन ही सिक्रीट करते. जास्त आपल्याला याच्यामध्ये फंक्शनल एस्पेक्ट्स असलेले बघायला मिळत नाही. जर आपल्याला याच्यामध्ये जर डिफिशियन्सी झाली तर टी लिम्फोसाइटची डिफिशियन्सी होते, पण जास्त काही याचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही, कारण इट इज नॉट द होल विच इज इन्वॉल्व्ड इन द इम्यून रिस्पॉन्स. अदर डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गन्स आर ऑल्सो प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इम्यून सिस्टम अँड देयरफॉर इट डजंट मीन अ लॉट. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट ग्लँड इज अ adrenal gland. Another large gland is adrenal gland. Adrenal gland. Adrenal gland is situated above the kidneys. बघा, किडनीच्या वरती आपल्याला ह्या ग्लँड प्रेझेंट असलेल्या बघायला मिळते. सपोज इट इज अ kidney. It is a kidney and these are present above the kidney just like a crown of a kidney. Just like a crown of a kidney. Adrenal. These are the adrenal gland and it is a kidney. किडनीच्या दोन्ही किडनीच्या वरती आपल्याला ही ग्लँड प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सो it is attached to the kidney. It is present above the kidney. It is situated above the kidney. So situated. It is formed of, originated from. It is formed of or originated from two layers. One mesoderm as well as ectoderm. ही ग्लँड दोन लेअर पासून तयार झालेली बघायला मिळते. मिसोडर्म आणि एक्टोडर्म दोन्ही पासून ही तयार झालेली बघायला मिळते. ठीक आहे. अगोदरच्या ग्लँड कुठेतरी एक्टोडर्म किंवा कुठेतरी मिसोडर्म तयार झालेल्या बघायला मिळत होत्या, पण ही ग्लँड मात्र ओरिजिनेटेड फ्रॉम द बोथ द लेअर, दॅट इज द मिसोडर्म. हाफ पार्ट और सम पार्ट ऑफ द adrenal gland is formed from the mesoderm and another part is formed from the ectoderm. Therefore, it is originated from the both the layers. When you look at the adrenal gland can be divided into the two different layers. When we cut and when we take a TS at that time, adrenal gland is divided into the two different layers. दोन लेयर्स मध्ये किंवा त्याला आपण पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो किंवा दोन रिजन मध्ये डिवाइड करू शकतो. रिजन्स म्हणूयात आपण त्याला. रिजन, दोन रिजन कुठल्या आपल्याला सांगता येईल. बाहेरचा जो असतो लार्ज असतो त्याला आपण ऍड्रेनल कॉर्टेक्स असं म्हणतो. ऍड्रेनल कॉर्टेक्स. बघा, ऍड्रेनल कॉर्टेक्स बाहेरचा आहे तो ऍड्रेनल कॉर्टेक्स आणि आतला जो आहे ऍड्रेनल मेड्युला. ऍड्रेनल मेड्युला. ऍड्रेनल कॉर्टेक्स आणि ऍड्रेनल मेड्युला असे दोन लेयर्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. These two layers are responsible for the secretion of the different kinds of the hormones. Adrenal cortex secretes a hormone commonly called as corticoids. त्या हार्मोनला काय म्हणायचं? Corticoids. Corticoids. These hormones are called as commonly called as corticoids. ठीक आहे.
हे कॉर्टिकॉइड्स वेगळ्या प्रकारचे असलेले बघा. when you take a section of an adrenal gland at that time you will see it has a many different layers, वेगळ्या प्रकारचे layers. It is somewhat triangular shaped structure, त्याचं triangular shaped structure आपल्याला असलेलं बघायला मिळेल. And in the center there is a small area which is situated with a loosely arranged cell. Loosely arranged cells आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळते. That is a central part or middle part, that is called as a medulla. बाहेरचा एक लेअर असेल, बाहेरचा जो लेअर आहे कॉर्टेक्सचा जे लेअर आहे, these layers are also divided into the three different layers, functionally as well as structurally. दोन्ही प्रकारे आपल्याला मधले जे लेयर्स असतात ते डिवाइड केलेले बघा ना. मधला जो लेअर आहे किंवा कॉर्टेक्सचे जे लेयर्स आहेत ते आपल्याला दोन्ही प्रकारे डिवाइड केलेले बघा ना, फंक्शनली ॲज वेल ॲज स्ट्रक्चरली. मी आता काही स्ट्रक्चर त्याचं जास्त काढत बसणार नाही, फक्त लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला ॲड्रेनल ग्लँडचं स्ट्रक्चर विचारलं जाईल यू कॅन डू द सेम थिंग. अशाच पद्धतीने काढलं तरी चालेल, त्याच्यामध्ये जास्त काय करायची आवश्यकता नाही. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी फक्त रिप्रेझेंटेशन सगळ्या लेयर्स आलं पाहिजे एवढा विचार जरी केला तरी बस. आपण लक्षात ठेवायचं की ऑल पार्ट्स मस्ट बी रिप्रेझेंटेड इन द डायग्राम. डायग्राम मध्ये सगळे पार्ट आपण रिप्रेझेंट करायचे. ते जसेच्या तसे काही कोणी काढत नसतं. जी डायग्राम दिलेली असते तीच ऑलरेडी मॉडिफाय असते, म्हणून त्याचाही विचार जास्त करत बसायचा नाही. ठीक आहे. आउटर मोस्ट लेअर आपल्याला असलेला बघायला मिळतो. मी जरा थोडासा वेगळा लेअर काढतो. आउटर मोस्ट लेअर त्याला आपण कॅप्सूल असं म्हणतो. कॅप्सूल इट इज अ कव्हर और इट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू कव्हर प्रेझेंट अराउंड द adrenal gland or it is a protective cover of the adrenal gland, that is a capsule. ठीक आहे. कॅप्सूल हे प्रोटेक्टिव्ह कव्हर असलेलं बघा ना. आता आपण पहिलं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन करूया. लेयर्स सगळे आपण त्याचे बघूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सगळ्यात बाहेरचा आहे तो आहे कॅप्सूल, which is not a secretory, which is not glandular in nature. काय कॅप्सूल इज जस्ट प्रोटेक्टिव्ह इन नेचर. तो काय असतो कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, म्हणून तेवढंच फक्त त्याला जास्त महत्व नाहीये. ग्लँडच्या बाबतीत कॅप्सूलला जास्त महत्व नसतं. इट इज जस्ट अ प्रोटेक्टिव्ह इन नेचर. दिस आउटर लेअर that is the adrenal cortex is divided into the three different layers. तीन वेगळ्या लेयर्स मध्ये आपल्याला हे डिवाइड केलेले बघायला मिळतात. So outermost layer of this adrenal cortex is called as a zona glomerulosa. त्याला काय म्हणायचं झोना ग्लोमेरुलोसा. सगळ्यात बाहेरचा जो आहे तो काय म्हणायचा झोना ग्लोमेरुलोसा. दुसरा लेअर आपल्याला त्याच्यामध्ये असलेला बघायला मिळेल मिडल लेअर, स्लाइटली थिकर इन नेचर और थिक, थोडासा थिक असलेला बघायला मिळेल. इथून एवढा जो लेअर आहे तो लेअर काय आहे झोना फॅसिक्युलाटा. झोना फॅसिक्युलाटा. Zona fasciculata. And innermost layer of this cortex is a zona reticularis. Zona reticularis. Zona reticularis. Okay? These three layers are of this adrenal cortex. बघा हा हे कॉर्टेक्सचे लेयर असलेले बघा ना. And innermost layer or middle core part of this adrenal gland is a adrenal medulla. Okay, इथं द्यायला पाहिजे असं medulla. is a adrenal medulla. ठीक है. And these parts are of cortex, adrenal cortex. Clear? So we can represent the morphological aspects or histological aspects of this
different layers of this adrenal gland. When you look into the detailed structure, जरा थोडंसं वेगळंच स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तरी सुद्धा आपण तेच इकडं फक्त आता छोटासा पार्ट आपण व्हिज्युअलाइज जर करायचा झाला एवढा पार्ट जर व्हिज्युअलाइज करायचा झाला, हा पार्ट आपण तिकडे घेऊन बघूया काय आणि कसा दिसतो. ठीक आहे, आपण जर बघितलं तर आपल्याला साधारणतः सगळ्यात बाहेरचा कॅप्सूल दिसेल, त्याच्यानंतरचा ग्लोमेरुलोसा दिसेल, त्याच्यानंतरचा फॅसिक्युलाटा दिसेल, त्याच्यानंतरचा रेटिक्युलारिस दिसेल आणि त्याच्या खाली आपल्याला काय असेल, ॲड्रेनल कॉर्टेक्स असलेला बघायला मिळेल. ॲड्रेनल कॉर्टेक्स which is formed of loosely arranged cells. Those are glandular in nature. Glandular नेचरच्या loosely arranged cells आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतील. जर आपण बाहेरच्या लेअर मध्ये आलो, ग्लोमेरुलोसा मध्ये जर आलो तर ग्लोमेरुलोसा मध्ये थिन लेअर असलेला बघायला मिळतो. And this glomerulosa is involved in the secretion of different kinds of the hormone, the specialized hormones. When we look into the fasciculata have cords of the cells. Those may be branched or unbranched cords of the cells. अशा पद्धतीने काही स्ट्रक्चर्स आपल्याला इथं तयार झालेले बघायला मिळतात. हे काय सगळं आपण काढायची आवश्यकता नाहीये, नंतर तुम्ही निवांत काढलं तरी चालेल. अँड देन देर इज अनदर नेटवर्क ऑफ अ सेल दॅट इज कॉल्ड एज रेटिक्युलोसा. याच्यामध्ये गॅप्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. रेटिक्युलर नेटवर्क असल्यासारखं कॉर्ड्स यांची असलेले बघायला मिळतात आणि म्हणून त्याला रेटिक्युलॅरिस असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर असा हे वेगवेगळे लेयर्स आपल्याला इथं प्रसिद्ध असलेले बघायला मिळतील. रेटिक्युलॅरिस एवढा जो आहे, झोना फॅसिक्युलाटा अँड दिस अपर लेयर that is a zona glomerulosa, and then you can see a capsule as well, and innermost layer, of course, it is a medulla. When you look into the secretory nature of these different layers, वेगळ्या प्रकारचे लेयर्स जर बघितले आणि त्यांचं सिक्रिशन जर बघितलं तर आपल्याला वेगळ्या प्रकारे लक्षात येईल. दिस ग्लोमेरुलोसा secretes specialized hormones. Those are called as a mineralocorticoids. यांना काय म्हणायचं, mineralocorticoids. एकच शब्द आहे, mineralocorticoids. Zona glomerulosa secrete mineralocorticoid hormones. ठीक है. When we look into the zona fasciculata, it secretes glucocorticoid. Glucocorticoids. And zona reticulata secretes androgens. Androgen hormones. वेगवेगळ्या प्रकारचे एंड्रोजन्स आपल्याला कोण सिक्रेट केलेलं बघायला मिळतं, तर झोना रेटिक्युलॅरिस. त्यालाच आपण गोनॅडोकॉर्टिकॉइड सुद्धा म्हटलेलं. त्यालाच काय म्हणा, गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. आणि आतला जो लेयर आहे मेड्युला सिक्रेट्स डिफरंट काइंड्स ऑफ द हार्मोन. ते हार्मोन्स कुठले, ॲड्रेनालिन and नॉरॲड्रेनालिन. बरोबर, नॉरॲड्रेनालिन असे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन आपल्याला मेड्युला सिक्रेट केलेला बघायला मिळतो. जस्ट रिमेंबर, when we look into the different aspects of this cortex at that time, cortex is originated from the mesoderm. cortex कुठून तयार झाला, mesodermal in origin. cortex is a mesodermal in origin and medulla is ectodermal in origin. लक्षात ठेवा, इथंच लिहून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, मिसोडर्म पासून तयार झाला म्हणून त्याला मिसोडर्मल इन ओरिजिन असं. अँड व्हेन वी लुक इनटू द मेडुला इज ectodermal in origin. ectodermal in origin. क्लियर, ectodermal in origin. बघा
तर हे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आपल्याला इथे असलेले बघायला मिळतात. तर प्रत्येक लेयरचं काम आपल्याला वेगळं असतं. कॅप्सूल इज अ प्रोटेक्टिव्ह इन नेचर. ग्लोमेरुलोसा secretes mineralocorticoids. Then fasciculata secretes glucocorticoids. Reticularis secretes androgens. Testosterone. बरोबर. एंड्रोजन कुठलं? मेल सेक्स hormones which are secreted by the male gonad. गोनॅडला सिक्रेट केलेली hormones किंवा ओव्हरीला सिक्रेट टेस्टिस असेल किंवा ओव्हरीज असेल त्यांनी सिक्रेट केलेली hormones आपल्याला इथं सिक्रेट केलेली बघायला मिळतात. स्पेशली टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. टेस्टोस्टेरॉन सिक्रेट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्याला हे सिक्रेट केलेली बघायला मिळतात. आय थिंक देयर इज नो मच टू टॉक अबाउट द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर बद्दल जास्त बोलायचं नाही. आता आपण त्यांच्या हार्मोन्स बद्दल महत्वाचं फंक्शन आणि फंक्शनल आस्पेक्ट्स काय आहेत ते बघूया. ठीक आहे. स्ट्रक्चर लक्षात आलं. कशापासून काय तयार झालं एवढं लक्षात आलं. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये रिकॉग्नाइज करण्यासाठी लार्जेस्ट थिक लेयर इज अ फॅसिक्युलाटा. इन द कॉर्टेक्स थिक लेयर इज द फॅसिक्युलाटा. व्हेन वी लुक इनटू द कंप्लीट मास ऑफ द ओव्हरऑल adrenal gland at that time, this medulla forms only 25% of the total mass. किती? फक्त 25%, but 75% is the adrenal cortex. And this adrenal cortex is controlled by the ACTH secreted by the pituitary gland. Adrenocorticotropic hormone. बरोबर? Adrenocorticotropic hormone acts on the adrenal cortex and not on the adrenal medulla. Adrenal medulla वरती ते काम करत नाही म्हणून त्याला adrenal cortex असंच म्हणतो आपण. Adrenal gland वरती जरी म्हटलं तरी adrenal cortex is the important region where ACTH acts and controls the secretion of these many different kinds of the hormones. Clear? बघूया आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सचं काय होतं आणि काय फंक्शन्स आहेत हे जरा आपण बघूया. Adrenal gland secretes many different types of hormones. The first we'll talk hormones of the cortex. Adrenal cortex चे hormones आपण बघणार. बरोबर? मी त्याच्या पुढे जसा अगोदर लिहिलं लेयर नुसार मी लिहिणारच आहे. पहिला कुठला लेयर आहे? ग्लोमेरुलोसा. बरोबर. झोना ग्लोमेरुलोसा. झोना झोन लेयर. ठीक आहे. लेयर हे नाव द्यायची काही गरज नसते. बरं. ग्लोमेरुलोसा एवढं जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. ग्लोमेरुलोसा इट इज आउटर मोस्ट लेयर. layer of the cortex. Remember, outermost secretory layer of the cortex. सगळ्यात बाहेरचा कॉर्टेक्सचा लेयर आहे. ठीक आहे. It secretes hormones called as a glucocorticoids. Sorry, mineralocorticoids. Mineralocorticoids. कुठले हार्मोन सिक्रेट करतात? मिनरलोकॉर्टिकॉइड्स. These corticoids are of a different type. वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्टिकॉइड्स असतात. हे काही एक कॉर्टिकॉइड आहे का? नाही. अनेक कॉर्टिकॉइड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कॉर्टिकॉइड असलेलं बघायला मिळतं अल्डोस्टेरोन. कुठला आहे? अल्डोस्टेरोन. मेजर अल्डोस्टेरोन. This aldosterone is responsible for the balance of, or it is involved in the regulation of mineral balance. What kind of the minerals? They are involved in the balance of the sodium and potassium balance in the blood. In blood or in body, you can simply say. ब्लड मध्ये सोडियम आयन आणि पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे मेंटेन करणं कोणाचं काम असतं? मिनरल कॉर्टिकॉइडचं काम असतं. हे बघायला मिळतं. म्हणून मिनरल कॉर्टिकॉइड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द मेंटेनन्स ऑफ द मिनरल बॅलन्स इन द बॉडी. आणि यू ऑल नो
व्हॉट द मिनरल्स प्लेज इम्पॉर्टंट रोल. मिनरलचा सगळ्यात महत्त्वाचा रोल वेगळ्या प्रकारचा असलेला बघायला मिळतो. बरोबर. इट इज इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड ॲज वेल. ब्लड व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आपल्याला असलेला बघायला मिळतो. हाऊ इट होल्ड्स द वॉटर. मिनरल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द वॉटर. वॉटर होल्डिंग साठी आपल्याला हे असलेले बघायला मिळतात. सो अल्डोस्टेरोन इज अनदर डिफरंट काइंड्स ऑफ द स्पेशल hormones. What it do? It increases or decreases the minerals. It increases or retains the minerals. Salts. Retention of this salt. Salt. कुठलं? For example, Na plus and E plus. सोडियम आणि पोटॅशियम यांचं काय रिटेन्शन करायचं. These mostly what happens whenever the sodium is increased in the blood at that time it is excreted out of the blood or out of the body through the urine or many other means. वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून ते काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. But it does not happen when this hormone is in higher quantity or higher level. Its secretion is higher when body requires the minerals in the larger quantity. Therefore, it decreases the excretion in the urine. Urine मधलं excretion आपल्याला कमी केलेलं बघायला मिळतं. So, aldosterone is the key hormone or major hormone of this mineralocorticoid. म्हणून भरपूर वेगळ्या प्रकारचे मिनरलोकॉर्टिकॉइड्स असतात, पण हे सगळ्यात महत्त्वाचं मिनरलोकॉर्टिकॉइड आपल्याला असलेलं बघायला मिळतं. फंक्शनली एज वेल एज क्वांटिटेटिव्हली इट इज इन द मेजर रोल. इट प्लेज अ मेजर रोल. क्लियर. सो इट इज अ mineralocorticoid. Another layer or next layer which is the fasciculata, This fasciculata secretes a specialized hormone that is also corticoid hormone, and it is a middle layer, we can say middle layer, and it is a thick one. Thicker of the three. Middle. It secretes a glucocorticoid. लक्षात घ्या. कुठलं हार्मोन सिक्रेट करतं? ग्लुकोकॉर्टिकॉइड. And it is very important. The major glucocorticoid is a cortisol. Major is the cortisol. लक्षात घ्या. Cortisol is the major glucocorticoid. ठीक आहे. वेगळा कॉर्टिकोस्टेरोन, कॉर्टिकोन, कॉर्टिस्टेरोन अशा वेगळ्या प्रकारचे वेगळे हार्मोन्स याच्यामध्ये असतात. काही नॅचरल आहेत, काही सिंथेटिक सुद्धा आता नवीन निघलेले आहेत. कारण हार्मोन थेरपीमध्ये आपल्याला लागतात, म्हणून ते आता नवीन हार्मोन सुद्धा सिक्रेट केलेले मॉडिफाईड असलेले बघायला मिळतात. इज अ मेजर or key hormone. It is responsible for increasing the glucolysis in the liver or glucogenolysis, we can simply say. It is involved in the increase in or it increases glucogenolysis. Glucogenolysis, breakdown of the glycogen in the liver. Glucogenolysis, breakdown of the glycogen. Glycogen is a polymer of glucose. बरोबर. Glycogen हा काय? Polymer of glucose आहे. मग when the glycogen is broken down, what will happen? It will release the glucose molecule, and those glucose molecule comes into the blood. Okay? ते ग्लुकोज मोलेक्युल कुठे येणार आहे? ब्लड मध्ये येणार आहे. याचं काम फक्त काय? इन्क्रीज इन द लायसिस ऑफ द ग्लायकोजनचं लायसिस करणं याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. देयरफॉर व्हॉट हॅपन्स? इट इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्ट्रेस और इमर्जन्सी हार्मोन. यालाच आपण काय म्हणतो? इमर्जन्सी हार्मोन असंही म्हटलं जातं. इमर्जन्सी हार्मोन अजून पण आहेत, पण हे इमर्जन्सी हार्मोन असं म्हटलं तरी चालेल. इमर्जन्सी हार्मोन.
Why it is called as emergency hormone? Because whenever we have any kind of emergency to our body, at that time body secretes this glucocorticoid in the larger quantity and therefore increases the blood glucose level to cope with the different types of the body activity. बघा, मला जर पळायचं असेल, एखादी इमर्जन्सी आली आहे आणि मी काही एवढा स्ट्रॉंग नाही आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, काही माणसं असतात की एकदम एक्स्ट्रीम कंडिशनला गेले तर काही करू शकतात. असं ऐकलं असेल, लहान मुलगा सुद्धा एखाद्यापेक्षा चांगली ऍक्टिव्हिटी करू शकतो. म्हणजे रनिंग जर आपण करायचं म्हटलं तर काही एकदम कमकुवत दिसणारा मुलगा सुद्धा चांगल्या माणसाच्या पुढे जाऊ शकतो. म्हणजे चांगला दणकट असणाऱ्या मुलाच्या पुढे पळू शकतो रनिंगच्या स्पर्धेमध्ये. का तर त्याला जर असं वाटलं की इमर्जन्सी आहे, त्याच्या बॉडीला वाटलं पाहिजे, नुसतं मनात वाटून काही उपयोग नाही. त्या बॉडीला जर फील झालं इमर्जन्सी आहे, ऍड्रेनल कॉर्टेक्सला जर वाटलं इमर्जन्सी आहे, त्याच्यातलाही फॅसिक्युलाटरला वाटलं इमर्जन्सी, इट विल सिक्रेट larger quantity of the glucocorticoid. Then what will happen? It will lead to the glucogenolysis in the liver, and therefore what will happen? Blood glucose level will be increased, and when the blood glucose level is much more, at that time activity are more faster. ग्लुकोज लेवल जर भरपूर असेल तर ऍक्टिव्हिटी फास्ट होतात, कुठल्याही ऍक्टिव्हिटीला कमतरता येत नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपल्याला इमर्जन्सी मध्ये कुठलं हार्मोन सिक्रेट करावं लागत असेल तर आपल्याला हे ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त करावं लागतं. क्लिअर? म्हणजेच आपल्या बॉडीला भरपूर एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी इमर्जन्सी मध्ये हे हार्मोन महत्वाचं असतं बघा ना. सो इट इज ऑल्सो अ इमर्जन्सी हार्मोन. सो इट इज अ fasciculata. Another important layer which is a reticularis. Reticularis is the innermost layer. Inner layer of the cortex. And it is also thin. हा सुद्धा थिन असलेला बघायला मिळतो. थिक नसतो तर कंपॅरेटिव्हली जरा थोडा थिनर असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. It secretes a hormone called as androgens. Or you can say gonadocorticoids. Gonadocorticoids, these are responsible for secretion of the testosterone and estrogen as well in the lesser quantity. Remember, किती क्वांटिटी मध्ये? फार कमी क्वांटिटी मध्ये हे काय करतात? टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट केलेले बघायला मिळतात. टेस्टोस्टेरॉन इज अ मेल हार्मोन, बरोबर? टेस्टोस्टेरॉन काय? मेल हार्मोन आहे. इस्ट्रोजन काय? फिमेल हार्मोन आहे, बरोबर? These are the male sex hormones, that is the testosterone, and female sex hormone is the estrogen. ठीक है? They maintain a reproductive ability of that particular individual. ठीक है? जर तुम्ही कधीतरी बघितलं असेल, आपल्याला हे बघायचं नंतर काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त सिक्रेशन झाल्यानंतर आपल्याला वेगळ्या बघायला मिळतात. सो व्हॉट एव्हर द लेस क्वांटिटी ऑफ द टेस्टोस्टेरॉन अँड एस्ट्रोजन इज सिक्रेटेड इन द ब्लड. आपल्या ब्लड मध्ये जर ह्युमनच्या ब्लड मेलच्या ब्लड मध्ये जर बघितलं तर इस्ट्रोजनचं प्रमाण आपल्याला थोडंसं असलेलं बघायला मिळेल, आणि फिमेलच्या ब्लड मध्ये बघितलं तर टेस्टोस्टेरॉन. ऍक्च्युअली major role of the testosterone secretion is played by the testis. Testis secretes the testosterone, but minor role played by this reticularis. Reticularis minor role play करतो. Estrogen is secreted by the follicular cells of the ovary in the larger quantity, but this reticularis secretes a very little quantity of this estrogen. ठीक है? So this reticularis is playing another kind of a role. So we will see what are the different disorders caused by this hypo or hyper secretion of this adrenal gland. आपण आता काही वेगवेगळ्या पद्धतीचे काही सेपरेशन करणार नाही, फक्त काही दोन डिसीज जर आपण सेपरेशन केले तर आपल्या लक्षात येतील काय काय गोष्टी याच्यामध्ये आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. When we think of this adrenal cortex, at that time adrenal cortex secretes the hormones sometime in the larger quantity, sometime in the lesser quantity as well. When there is a hyposecretion जर झालं तर कोणाचा? बोथ
मिनरल कॉर्टिकॉइड एज वेल एज ग्लुकोकॉर्टिकॉइड. ऍट दॅट टाइम हायपोसिक्रिशन म्हणजे काय? लेस सिक्रिशन दॅन द रिक्वायर्ड, लेस सिक्रिशन ऑफ द हॉर्मोन दॅन रिक्वायर्ड क्वांटिटी. ठीक आहे, म्हणून हायपोसिक्रिशन असं म्हणतो. अँड इट इज रिस्पॉन्सिबल टू कॉज ॲडिसन्स डिसीज. ॲडिसन्स डिसीज हे काय कॉज करतं? ॲडिसन्स डिसीज कॉज केलेले बघा ना हायपोसिक्रिशन. इथं मात्र क्रिटिकली लक्षात ठेवायचं, हायपोसिक्रिशन ॲडिसन्स डिसीज आपल्याला सिक्रिटीला कॉज केलेला बघायला मिळेल. आता बघा मिनरल कॉर्टिकॉइड काय करतं? इन्क्रीजेस द मिनरल इन द ब्लड. बरोबर. मग मिनरल कॉर्टिकॉइडचं जर प्रमाण कमी झालं तर व्हॉट विल हॅपन? डिक्रीज इन सोडियम अँड पोटॅशियम इन ब्लड. पहिलं फंक्शन टू फंक्शन आपण बोलू. पहिलं काय होईल? डिक्रीजेस द सोडियम अँड पोटॅशियम इन द ब्लड. म्हणजे ब्लड मध्ये मिनरल बॅलन्स काय होईल? डिक्रीज होईल. मिनरल्स आर डिक्रीज इन द ब्लड. पहिलं एक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यातली असलेली बघायला मिळेल. दुसरी गोष्ट काय होईल? जर आपल्याला मिनरल बॅलन्स जर कमी झालेला बघायला मिळाला तर मिनरल्स कुठे जातील? दे इन्क्रीजेस द एक्सक्रीशन ऑफ साल्ट इन युरिन. युरिन मध्ये साल्ट आपल्याला जास्त एक्सक्रीट केलेले बघायला मिळते. ठीक आहे. लॉस ऑफ साल्ट सोडियम अँड पोटॅशियम इन द युरिन. युरिन मध्ये सोडियम आणि पोटॅशियमचा लॉस झालेला आपल्याला बघायला मिळेल. बघूयात आपण. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं हॉर्मोन असलेलं बघायला मिळेल. कुठलं आहे? ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड जर डिक्रीज झाला तर काय होईल? लो ब्लड ग्लुकोज लेवल. लो ब्लड ग्लुकोज. बरोबर. लो ब्लड ग्लुकोज. अँड देन देयर कॅन बी द वीकनेस आलेला. ठीक आहे. वीकनेस आलेला आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. बघा लो ब्लड ग्लुकोज, शुगर लेवल असं म्हटलं तरी चालेल. आणि फायनली काय होईल? व्हॉट विल हॅपन? ओव्हरऑल सिम्पटम्स वेट लॉस असेल, देन वीकनेस एज वी हॅव सेड, नॉझिया असेल, देन अगेन vomiting and diarrhea. These are the main different symptoms you will observe in the hyposecretion of the cortical hormones. Adrenal cortex hormone. Adrenal cortex च्या hormone आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे कंडिशन्स झालेले बघायला मिळते. क्लिअर? बघूया. तर ही गोष्ट आपल्याला इथं जास्त झालेली बघायला मिळेल. म्हणून लक्षात ठेवायचं 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायचं? एक, मिनरल्स काय केले जातात? हॉर्मोनचं काम लक्षात ठेवायचं. मिनरल कॉर्टिकॉइड काय करतं? साल्ट कॉन्सन्ट्रेशन ब्लड मध्ये काय करतं? वाढवतं. आणि कमी सिक्रेट जर झालं तर काय होईल? कमी होईल. कसं कमी होणार? लॉस इनटू द युरिन और एक्सक्रीशन ऑफ साल्ट इन युरिन. युरिन मध्ये एक्सक्रीशन जास्त होईल, वाढेल आणि त्याच्यामुळे ब्लड मधलं कमी होईल. दुसरं, ग्लुकोज लेवल काय केली जाते? ब्लड मधली ग्लुकोकॉर्टिकॉइडनं वाढवली जाते आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड नसतील तर काय होईल? कमी होईल. त्याचे सिम्पटम्स आपल्याला येतात आणि मग त्याच्यामुळे काय? ग्लुकोज नाही तर वीकनेस येईल, वेट लॉस होईल, नॉझिया येईल, वोमिटिंग येईल. अशा वेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये झालेले बघायला. क्लिअर? तर अशा प्रकारचा तो आहे ॲडिसन्स डिसीज. दुसऱ्या प्रकारचा डिसीज आपल्याला या मिनरल किंवा कॉर्टिकल हॉर्मोन्स मुळे झालेला बघायला मिळतो. बट दॅट इज ड्यू टू द हायपर सिक्रीशन ऑफ दिस कॉर्टिकल हॉर्मोन. कुठला असेल तो डिसीज? दॅट इज अ कुशिंग्स डिसीज. कुशिंग्स डिसीज. या डिसीज मध्ये काय होईल आता? त्याच्या उलट हाय साल्ट इन ब्लड मध्ये साल्ट जास्त असते. बरोबर. दुसरं काय असेल? हाय ग्लुकोज और हाय शुगर इन द ब्लड. ब्लड मध्ये शुगर काय असेल?
जास्त असलेली बघायला मिळते. तर अशा प्रकारच्या कंडिशन इथं झालेल्या बघायला मिळते. कुशिंग्स डिसीज. ओके. When there is a high sugar in the blood, then excretion will be high. Also excretion is higher for glucose. ग्लुकोजचं एक्सक्रीशन सुद्धा काय असेल, जास्त असेल. लक्षात ठेवायचं. ब्लड मधलं ग्लुकोज जास्त झाला की ग्लुकोज काय केलं जातं, एक्सक्रीट केलं जातं. ऍक्च्युअली नॉर्मली ते ठेवलं जात नाही, जसं तसं ठेवलं जातं. बरोबर. तर अशा प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला इथं जास्त झालेल्या बघायला मिळतील. अँड देअरफॉर देयर मे बी द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ कंडिशन्स वी विल ऑब्झर्व. सो what kind of the conditions we will observe due to the higher glucocorticoid and this in the Cushing disease. बघा, याच्या उलट आपल्याला लक्षात येईल, सिस्टीम लक्षात येईल कशाच्या, ऍडिसनच्या उलट. काय ऍडिसन मध्ये काय होतं, कमी सगळं झालं, आता काय होईल, वाढेल. बघा, साल्ट जर वाढले तर काय होईल, वॉटर व्हॉल्यूम और बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम विल बी इन्क्रीज्ड. बरोबर. याच्या अगोदर म्हटलं होतं साल्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द फ्लुइड इन द बॉडी. बरोबर. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी साल्टची जास्त असते. बरोबर. साधारणतः मी कधी कधी एक्झाम्पल देतो की तुम्ही जास्त खारट जर खाल्लं तर तुम्हाला पाणी जास्त प्यावं वाटते का, तर साल्ट जास्त आहे ते डायल्यूट करायचं म्हणून. आणि मग डायल्युशन साठी आपल्याला काय करावं लागतं, वॉटर जास्त घ्यावं लागतं. त्याच्यामुळे काय होईल, जर सोडियमचं प्रमाण म्हणजे साल्टचं जर प्रमाण ब्लड मध्ये वाढलं तर वॉटरचं सुद्धा प्रमाण काय होईल, ब्लड मध्ये काय होईल, वाढेल. बरोबर. जर हे वाढलं तर काय होईल, देयर विल बी हाय ब्लड प्रेशर. पहिलं काय बघा, सिम्पटम्स काय असतील, हाय सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम पोटॅशियम जास्त आले त्याच्यामुळे काय, हाय बीपी, ब्लड प्रेशर हाय आपल्याला असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. देयर कॅन बी द शुगर, हाय शुगर लेवल, अँड देन एक्सक्रीशन ऑफ द शुगर इन द युरिन, ग्लुकोज युरिया आपण त्याला असं म्हणतो. अँड देन फायनली देयर कॅन बी द ओबेसिटी. कधी कधी हे ग्लुकोज मोलिक्युल्स दे आर युटिलाइज्ड फॉर द फॅट सिंथेसिस. म्हणून आपल्याला यामध्ये सुद्धा दुसरी कंडिशन आपल्याला बघायला मिळेल, ओबेसिटी. ओबेसिटी सुद्धा आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओबेसिटी कॅन बी द अनदर इम्पॉर्टंट कॉज ऑफ दिस हायपरसिक्रेशन ऑफ द डिफरंट hormones of this adrenal cortex. ठीक है. And wasting of the muscles are not working properly. Wasting of the muscle, the fat increases in the muscle. muscle मध्ये आपल्याला फॅटचं जास्त प्रमाण असलेलं बघायला मिळतं. बघा, कधी कधी जाड लोक असतात त्यांचे दंड वगैरे मोठे असतात, पण फक्त मसल असतात का त्याच्यामध्ये, नाही. त्याच्यामध्ये काय असतं, फॅट बॉडीज डिपॉझिट झालेल्या असलेल्या बघायला मिळतात. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, वेस्टिंग ऑफ द मसल असंही म्हणतो. दीज मसल्स आर नॉट वर्किंग प्रॉपरली. तर अशा प्रकारच्या कंडिशन आपल्याला याच्यामध्ये झालेल्या बघायला मिळतात. क्लिअर. सो दीज आर द हायपर सिक्रेशन्स ऑफ दिस glucocorticoids or mineralocorticoids. Another important cortical hormone that is the androgens. बघा, androgens secrete झालेले बघा, or you can simply say gonadocorticoids. Gonadocorticoids. When there is a low secretion of a gonadocorticoid, there will not be any problem by this cortex or the reticularis. Reticularis न gonadocorticoids जर कमी सिक्रेट केले तर काय प्रॉब्लेम होईल का, नाही. बिकॉज मेजर रोल ऑफ दिस gonadotropic hormone secretion or gonadocorticoid hormone secretion is the of gonad. That is for gonad. Gonad is mainly involved in the secretion of the gonadocorticoids hormone. बरोबर. But this is the minor. Therefore, if there is a less secretion of the gonadocorticoid, there will not be much problem related with this adrenal cortex. But when there is a higher secretion of the gonadocorticoid, then there can be the problem. If there is a hyposecretion
बघा हायपो सिक्रिशन देन नो इश्यू, काही इश्यू नसणार, कारण मेजर रोल कोण प्ले करताय, गोनाड्स प्ले करताय. म्हणजे ऍड्रेनल ग्लॅंडने नाही सिक्रेट केलं तर कोण सिक्रेट करणार आहे, गोनाड करणारच आहे. त्याच्यामुळे याचा रोल काही जास्त होत नाही किंवा याच्यामुळे काही जास्त फरक पडत नाही. बट व्हेन देयर इज अ हायपर सिक्रिशन at that time there will be the problems. For example, in many cases there are two different kind of the conditions we will observe. One is a wiry lesion and another is a hirsutism. बघा wiry lesion, appearance just like a male appearance of female. बघा मेल कसा दिसतो, फिमेल कशी दिसते, मेल सारखी, आणि मेल कसा दिसतो, फिमेल सारखा. जर समजा मेल मध्ये इस्ट्रोजन जर जास्त सिक्रेट झालं तर आपल्याला काय बघायला मिळतं, मेल अपीयरन्स ऑफ अ फिमेल, मेल गेट्स अ अपीयरन्स ऑफ अ फिमेल. मेलला कशाचा अपीयरन्स येतो, फिमेलचा येतो, त्याला काय म्हणायचं, वायरिलिझम असं म्हणायचं. बघा म्हणजेच याच्यामध्ये काही कधी कधी इन्क्रीज इन द मॅमरी ग्लँड साइज, व्हॉइस ब्रेकिंग इज लेस, व्हॉइस ब्रेकिंग आपल्याला लेस आले असलेल्या बघायला मिळतं. कधी कधी आता वाटत असं आपण बघतो बरेच वेळ, काही मुलं असतात ते मुलींसारखी वाटतात, बघितलं असेल तुम्ही क्लासमध्ये वगैरे किंवा आसपास बघायला मिळत असतील. अशी मुलं काय दिसतात, मुलींसारखी दिसतात, सगळ्याच गोष्टीने मुलींसारखी दिसतात, आणि आपण आपला मग बऱ्याच वेळा म्हणतो की मुलगीच आहे, आपल्याला चेष्टा पण करतो बऱ्याच वेळा, पण त्यांचा दोष नसतो. कशाला काय येतं, सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन लीड्स टू द हायपर सिक्रेशन ऑफ द इस्ट्रोजन बाय दिस ऍड्रेनल कॉर्टेक्स लीड्स टू द वायरिलिझम इन द मेल, वायरिलिझम इन द मेल. And when we have a higher secretion of the testosterone in the female, at that time it will lead to the hirsutism, high or thick, you can simply say thick hairs on body, hairs on body, body वरती thick hairs असलेले बघायला मिळतात. बघा कधी कधी साधा सिंपल आपल्याला बघायला मिळेल, काही स्त्रिया असतात त्यांच्या चेहऱ्यावरती केस दिसत नसतात नॉर्मली, पण दिसतात, ठीक आहे. म्हणजे काही स्त्रियांना मिशा येतात, काही स्त्रियांना दाढी येते. हे काय होतं, दॅट कंडिशन्स आर नथिंग बट द हिर्सुटिझम बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द टेस्टोस्टेरॉन लेवल और इन्क्रीज इन द टेस्टोस्टेरॉन सिक्रेशन. क्लियर? सो दिस इज द adrenal cortex. Another important layer of this adrenal gland is the adrenal medulla. Adrenal medulla. Adrenal medulla, you all know medulla is ectodermal in origin. And it secretes two different kinds of the hormones. दोन वेगळ्या प्रकारचे hormones आपल्याला इथं सिक्रेट केलेले बघायला मिळतात. एक आहे ऍड्रेनालिन, आणि दुसरं आपल्याला असलेलं बघायला मिळतं नॉर adrenaline. Adrenaline, it is called as a 3F hormone. Adrenaline ला काय म्हटलं जातं, 3F hormone असं म्हटलं जातं. 3F for F for fight, flight and fright. 3 F असतात. एक आहे फाइट, फायटिंग करण्यासाठी जे हार्मोन लागतं ते कुठलं असतं, ऍड्रेनालिन असतं, किंवा त्याला इपिनेफ्रिन असं म्हणतो. ठीक आहे. फ्लाइट म्हणजे एक्स्ट्रीम एनर्जी अप्लाय करायची असेल तर आपण फ्लाइट असं म्हणतो. जास्त रनिंग करायचं असेल, रनिंग एकदम फास्ट करायचं असेल, कोणासारखं हुसेन बोल्ट सारखं करायचं असेल तर काय लागतं, ऍड्रेनालिन. किंवा हे कशाच्या अर्थानं आलं, फ्लाइट, बर्ड्स युजेस द ऍड्रेनालिन ड्युरिंग द फ्लाइट. बर्ड जर फ्लाइट मध्ये असतील किंवा फ्लाइंग करत असतील तर त्यांची ऍड्रेनालिनची लेवल काय झालेली असते, वाढलेली असते. त्याच्यामुळे फ्लाइट साठी काय लागतं, बिकॉज फ्लाइट नीड्स अ लार्ज अमाउंट ऑफ द एनर्जी. फ्लाइट नीड्स अ लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी.
and therefore that is a fright. And fright, भीती ज्यावेळेस आपल्याला वाटते, आपण अपसेट ज्यावेळेस होतो त्यावेळेस सुद्धा आपण खूप काही गोष्टी करतो. ठीक आहे, कधीतरी बघितलं असेल कुठल्या तरी एखाद्या लहान मुलाला भीती वाटते किंवा एखादा कमकुवत माणूस असतो, भीती वाटते त्याला आणि तो मोठ्या माणसाचा पराभव करतो, खूप मोठ्या माणसाचा पराभव करतो. असं का होतं? तर फ्राईट हार्मोन adrenaline is secreted in the larger organ. Clear? So this adrenaline is another different type of hormone. But when we look into the noradrenaline is responsible for maintaining the normal activity of the body. It means maintains normal activity of body. बघा, आपल्याला नॉर्मली सुद्धा एखादं काम करायचं असेल तर आपल्याला एनर्जी लागते, पण ते जास्त एनर्जी लागत. आता मी बोलतोय, मला एनर्जी लागते. ही एनर्जी कशामुळे येते? नॉरएड्रेनालिन मुळे येते. बरोबर? तुम्ही कायम फ्रेश राहा. म्हणजे मुलं बघा, कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळत असेल एकदम फ्रेश असतात, सारखी काही करायला तयार असतात, थकवा वगैरे काय जाणवत नाही. कुठला मुलगा असा बसलाय, मला लय थकवा आलाय वगैरे असं म्हणेल का कधी? कॉलेजचा मुलगा अजिबात म्हणणार नाही. सारखं चला हे करू तर ते करू, ते करू तर ते करू. व्हॉट इज दॅट? दॅट इज ड्यू टू द ऍड्रेनालिन. सॉरी, नॉरएड्रेनालिन, नॉर्मल ऍक्टिव्हिटी. आणि जर भांडण खेळायचं असेल त्याच मुलाला तर त्याला काय लागतं? ऍड्रेनालिन. नॉर्मल ऍक्टिव्हिटी, उत्साह येतो, तो कशातून येतो? नॉरएड्रेनालिन. पण एखादी एक्स्ट्रीम कंडिशन मधली जर गोष्ट करायची असेल तर ऍड्रेनालिन आपल्याला असलेलं बघायला मिळतं. तर ही दोन हार्मोन्स महत्वाची सिक्रेट केलेली बघायला मिळतात, ते ऍड्रेनालिन. क्लियर? सो these are the many different types of the aspects of the adrenal gland. Okay, so today we will stop here, and in the next lecture we will look into the many other aspects of this gland. Okay, thank you.